शरद पवार नामी काफी आहे असं म्हणायला हरकत नाही। शरद पवार वयाच्या 84व्या वर्षी सर्वात मोठा पक्षाला घाम फोडलेला आहे। ज्या पक्षाने टीका करताना असं म्हटलं की फोडाफोडीचं राजकारण पवारांनी सुद्धा केलं होतं आणि आज पवारांचं घर फुटलेलं आहे। ज्यांनी काही दिवसापूर्वी असं सांगितलं की मी पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो, आज तेच पवारांना उपदेश देत आहेत। मात्र महाराष्ट्रातील सर्वात मोठा नेता म्हणून जर पाहिलं तर पवार साहेब असतील असं मत सर्वसामान्य नागरिक बोलतायत। जसं गुजरात्यांना प्रेम आहे तसं महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेता म्हणून पवारांकडे पाहावं अशी सुद्धा जनतेची इच्छा आहे। त्यामुळे आणि अजित पवारांची जी फोडाफोडी झाली या फोडाफोडीला भारतीय जनता पक्षाला जबर धक्का बसलेला आहे। त्यांच्या जागा कमी झाल्यास मात्र सुप्रिया सुळे यांचा विजयही चंद्रकांत पाटील यांच्यामुळे सोपा झालेला आहे। चंद्रकांत पाटील यांचं एक वक्तव्य आणि बारामतीकरांची नाराजी, नेमका चंद्रकांत पाटील काय म्हणाले ते आपण ऐका व प्रतिक्रिया द्या। आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला, माझ्या कार्यकर्त्याला। त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला, अजित तुमच्याशी असेच वागतात, रागवून वागतात, घमेंडीने वागतात। मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे। भाजप नेते चंद्रकांत पाटील हेच वक्तव्य ज्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव होऊ शकतो आणि बारामतींनी ठामपणे पवारांच्या मागे उभा राहिल्यामुळे अजित पवार प्रचंड नाराज आहेत।